आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी विद्या टुबे। स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत। चर्चा तर होणारच। उल्हासनगरच्या मध्यावर असलेले गोल मैदान आता नागरिकांच्या जीवाला धोकादायक ठरू लागले आहे आणि अशा या धोकादायक जागेत नुकताच रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर यांच्यातर्फे फेट 2018चं आयोजन करण्यात आलं होतं। का ठरू लागला हे गोल मैदान धोकादायक, पाहूयात आमचे प्रतिनिधी शुभम पाटील यांचा गोल मैदानवरील खास रिपोर्ट। मी आता उल्हासनगर शहराच्या मध्यभागी असलेल्या गोल मैदानात उभा आहे। गोल मैदानामध्ये या गोल मैदान परिसरामध्ये ज्या जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो असा हा उल्हासनगर महानगरपालिकेचा जलकुंभ आहे आणि आपण पाहू शकता की इथे या जलकुंभाला गळती लागलेली आहे। आमच्या माहितीनुसार ज्यावेळेस हा जलकुंभ बांधला गेला त्याच्या काही दिवसानंतरच या जलकुंभाला गळती लागली आणि तिथून अद्यापही या जलकुंभाचं काम झालेलं नाही आहे। आपण पाहू शकता खाली पूर्ण पाणी पडतंय आणि या पाणी पडल्यामुळे काय होतंय की या जमिनीमध्ये सगळं पाणी मुरून या जलकुंभाचा जो पाया आहे तो कमकुवत व्हायला लागलेला आहे। महानगरपालिकेने अनेकदा म्हणजे महानगरपालिकेचं साफ दुर्लक्ष या जलकुंभाकडे होतं आहे। अनेक तक्रारींनंतर देखील कुठलीही दखल महानगरपालिकेकडून घेण्यात आलेली नाही आहे आणि अशातच हा जो गोल मैदानचा परिसर आहे, हा गोल मैदान आहे उल्हासनगर शहरातलं, त्या मैदानाच्या एका टोकाला हा जलकुंभ बांधला गेलेला आहे आणि अशातच महापालिका काय करतं तर कुठल्या सणांना, उत्सवांना, महोत्सवांना हे मैदान महापालिका भाडेतत्वावर देऊन टाकते आणि अशातच याच मैदानामध्ये काही दिवसांपूर्वी रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर तर्फे फेट 2018 या महोत्सवाचं आयोजन केलं गेलं होतं। अनेक जत्रेचं स्वरूप या महोत्सवाला आलं होतं। कशा प्रकारे या उत्सवामध्ये सगळ्या खेळांचं आयोजन केलं गेलं होतं याच्यावरती स्वानंदचा एक रिपोर्ट पाहूयात। शहरातील प्रसिद्ध अशा या गोल मैदानात 20 डिसेंबर 2018 ते 1 जानेवारी 2019 दरम्यान रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर यांच्यातर्फे फेट 2018 या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवामध्ये नागरिकांसाठी खाद्य मैफिल, कलांगण तसेच जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। आता हे पहा, या गळती लागलेल्या कमकुवत जलकुंभाच्या खांबाला अगदी लागूनच लहान मुलांच्या आगगाडीचा सेट लावला आहे। इतकेच नाही तर या जलकुंभाच्या खांबामधूनच ड्रॅगन राईडचा देखील सेट लावण्यात आला आहे। या जलकुंभाच्या अगदी बाजूला या महाकाय आकाश पाळण्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकताय की किती नागरिक आणि लहान मुलं या सफरीचा आनंद लुटतायत। या तीनही राईड्समुळे जी कंपनं तयार होतात ती सहन करण्याची क्षमता आता या गळती लागलेल्या जलकुंभात नाहीये। कोणतीही दुर्घटना दुर्दैवाने जर या ठिकाणी झाली असती तर या सगळ्याची जबाबदारी कोणी आपल्या खांद्यावर घेतली असती, हा प्रश्न शहरातील समाजसेवक उपस्थित करतायत। तर आपण पाहिलं की कशा पद्धतीने धोकादायकरित्या इथे या सगळ्या म्हणजे आकाश पाळणं असू दे किंवा ते ड्रॅगन राईड असू दे किंवा ती आगगाडीची राईड असू दे, या सगळ्याचं आयोजन इथे केलं गेलं होतं। अक्षरशः या कमकुवत जलकुंभामधून ड्रॅगन राईड जाते म्हणजे महापालिकेचं साफ दुर्लक्ष होतं। या सगळ्याबाबत उल्हासनगरच्या पर्यावरणप्रेमी आणि हिरायली फाउंडेशनच्या संस्थापिका सरिता खानचंदानी यांचं काय मत आहे, ऐकूयात। बेसिकली जो गोल मैदान पे ये हर वर्ष रोटरी फेट मेला जो लगता है, ये आई थिंक कहीं ना कहीं उल्हासनगर महानगर पालिका को बिल्कुल भी MRTP एक्ट और महाराष्ट्र म्यूनसिपल कॉरपोरेशन एक्ट का ज्ञान नहीं है। गोल मैदान जो है एक ये रिजर्व्ड एरिया है और ये एक प्लेग्राउंड है, तो किसी भी तरह से यहाँ पर किसी भी इस तरह की कमर्शियल एक्टिविटी के लिए प्रावधान नहीं है। अगर ये कहा जाए कि रोटरी क्लब एक NGO है और उन्होंने फंड रेजर या किसी सेवा कार्य के लिए ये एग्जीबिशन का ऑर्गेनाइजेशन किया है तो ये भी गलत है, क्योंकि चाहे ये सेवा कार्य हो या जो भी हो, जैसे ये एग्जीबिशन लगता है बच्चों के खेलने के लिए ये प्लेग्राउंड मिलता नहीं है और उनके जो मौलिक अधिकार है और जिस लिए ये गोल मैदान बनाया गया है उसी चीज़ का
यूज़ नहीं होता है। तो बार बार अगर आप एक छोटी सी हिस्ट्री देखेंगे तो अगर इस वर्ष आप देखेंगे तो शुरुआत में ही आइडल फाउंडेशन को गणपति के लिए दिया गया था, करीबन 11 दिन के लिए, वो 20 दिन यूज़ हुआ। उसके बाद 60 दिन अमृत वेला सत्संग के लिए दिया गया। उसके बाद ये दिया गया, उल्लासनगर महानगर पालिका ने खुद मेला लगा दिया। यानी इस तरह अगर आप देखा जाए तो करीबन 365 दिनों में ये लोग 200 दिन 250 दिन पूरी की पूरा गोल मैदान ही भाड़े पे दे देते किसी न किसी चीज़ों के लिए, और ये जहाँ की देना नहीं। अब बात आती है कि गोल मैदान के अंदर ही जो पानी की टंकी बनाई गई है, ये पानी की टंकी बहुत ही एक रिजर्व्ड प्लॉट होता है और बहुत ही प्रोटेक्टेड प्लॉट होता है, क्योंकि ये पूरे शहर का पानी पुरवठा है। और इससे एक तो डायरेक्ट हेल्थ पर, क्योंकि कभी भी कोई भी कुछ भी कर सकता है। लेकिन जब हिराली फाउंडेशन ने अपनी एक सर्वे की तो ये इट वाज वेरी शॉकिंग, बहुत ही बड़ा धक्का हमें लगा कि उल्लासनगर महानगर पालिका ने सारे कानून रूल्स रेगुलेशन की धज्जियाँ उड़ा दी है, आंखें बंद कर ली और बस पैसों, एक गोल मैदान को पैसा कमाने का जरिया बना दिया है। और उन्होंने जो पानी की टंकी वहाँ पर लगी है, पहली बात तो पानी की टंकी वहाँ नहीं लगनी चाहिए थी, क्योंकि वो एक प्लेग्राउंड है, और अगर लग भी गई है तो वो एक पब्लिक इंटरेस्ट में है। वो बात अगर हम मानते भी हैं तो पानी की जो टंकी के जो पिलर्स हैं, आई थिंक कोई भी आर्किटेक्ट, एक सिंपल बात अगर आप देखेंगे तो जो वाइब्रेशंस होता है, जो साउंड की रेजोनेंस होती है, जो आवाज़ होती है, उससे नेचुरली किसी भी कंस्ट्रक्शन को धक्का बैठता है। दो जो इतने बड़े बड़े वहाँ पर झूले लगे थे, एक जायंट व्हील था जो पूरा एक पिलर को टच करके एक पिलर के बाजू से जा रहा है, और दूसरी तरह एक बहुत ही हैवी डायनासोर राइड थी। मतलब इसमें तो महानगर पालिका को शायद इनाम देना चाहिए कि उनकी बुद्धि पूरी तरह भ्रष्ट हो गई। उन्होंने कभी कोई सर्वे नहीं किया कि ऑर्गेनाइजर्स क्या कर रहे हैं, कि डायनासोर जो है एक पिलर को पास करते हुए गोल 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 घूम रहा है। डायनासोर की जब वाइब्रेशन देखेंगे तो हम वहाँ खड़े हिल रहे थे, हमने वहाँ पर बैठ के देखा। हम जब एक ह्यूमन बॉडी हिल रही है और उसकी इतनी वजन है, टन्स के वजन के ये झूले होते हैं, और उसमें आप खुद एक अंदाज़ा लगाइए कि उस पिलर पे, पानी की टंकी पे क्या असर होगा। ये पूरी की पूरी पानी की टंकी इन पिलर्स पे खड़ी रहती है। तो अमूमन आप देखिए 3 से 4 झूले लगे हुए थे, लगातार वो पिलर्स को टच कर रहे थे, लोग वहाँ से आ जा रहे थे, और कंटिन्यूस उस पानी की टंकी को लीकेज है। लीकेज होने के कारण एनीवेज वैसे भी इतना ज़्यादा पानी वहाँ से कंटिन्यूस गिर रहा है कि जो बेस है वो धरती पोकल हो चुकी है, पानी पी पी के बहुत ही नरम पड़ चुकी है। और उस नरम पड़ी हुई यानी अगर आप महानगर पालिका, उल्लासनगर महानगर पालिका की बात करें तो न टंकी बनवानी है इन्हें, न इसकी लीकेज रोकनी है इन्हें, और उसके बाद जो बच्चों का हक है, जो MRTP एक्ट और महाराष्ट्र म्यूनिसिपल कॉरपोरेशन एक्ट है, उनकी धज्जियाँ उड़ाते हुए उनको वहाँ पर महीनों 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 उसे रेंट पर देना है। और सबसे ऊपर तड़का जो इन्होंने लगाया कि जो राइड्स को पिलर्स के बीचों बीच लेकर गए और कंटिन्यूस ये 10 दिन तक चलते रहे। बार बार ये एक दिन 2-4 घंटों में ये कम से कम, जब हमने वो झूले वाले से पूछा तो उसने कहा कि ये 25 बार कम से कम ये चलती है। तो इससे आप अंदाज़ा लगा सकते हैं कि हमारे जो इंजीनियर्स हैं महानगर पालिका के, जो मालमत्ता विभाग है या खुद कमिश्नर साहब है, ये सब सो रहे हैं। प्रभाग समिति एक की ऑफिस गोल मैदान से गुजरते हुए जा रही है, यानी यहाँ पर बस एक दूसरे के ऊपर ब्लेम गेम फेंकी जा रही है, कानून की धज्जियाँ उड़ाई जा रही है, और आम सिटीजन्स का ख्याल नहीं रखा जा रहा है। गोल मैदान में जो पेट ये एग्जीबिशन लगाया गया था, इसका पूरा उन्होंने फॉर्मल परमिशन लिया हुआ है उल्लासनगर महानगर पालिका के मालमत्ता डिपार्टमेंट से। तो हमारी ये मांग नहीं होगी, अब ये हमारा दावा है ये कि जो भी मालमत्ता ने जिस भी तरह से ये परमिशन दी है वो परमिशन पूरी की पूरी गलत है, और डेफिनेटली हिराली फाउंडेशन इसे चैलेंज करेगी। हम ऑलरेडी CM तक अपनी कंप्लेंट भेज चुके हैं, हमने वीडियोज़ फोटोग्राफ्स काफ़ी कुछ ले लिया है। तो इस तरह का फ्यूचर में अगर महानगर पालिका ने इसे नहीं रोका और इसे कंटिन्यू किया तो डेफिनेटली कोर्ट जाने के अलावा हमारे पास और कुछ भी नहीं रास्ता बचेगा। सरिता खानचंदानी यांच्याशी बातचीत केल्यानंतर आपण ऐकली त्यांची, त्या काय म्हणाल्या हे आपण ऐकलंच। पण आता उल्हासनगर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त अच्युत हांगे यांनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा ऐकूयात। दरवर्षीप्रमाणे महानगरपालिकेकडून सिंधी उत्सवाकरिता रोटरी क्लबला आपण जागा देतो। तर रोटरी क्लब 1 यांना आपण यावर्षी देखील जागा दिलेली होती, परंतु असं निदर्शनास आलेलं आहे की या जागेची परवानगी आपण त्यांना दिली, त्यांनी नियमाप्रमाणे पैसे पण आपल्याकडे भरलेले आहेत, परंतु पाण्याच्या टाकी खालून ते रेल्वेचा त्यांनी त्या ठिकाणी लहान मुलांसाठी आणि
लोकांसाठी जो ट्रॅक टाकलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे, जेणेकरून की काही जर अनुचित प्रकार घडला तर महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकी खाली कोसळणार नाही, ही गोष्ट खरी आहे. पण जर समजा त्याला धडक बसली तर टाकीवर तर परिणाम होऊ शकतो, त्याला व्हायब्रेशन आहे. परंतु काही त्या ठिकाणी म्हणजे जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारचं जे कृत्य केलेलं आहे त्याबद्दल तर रोटरी क्लबला नोटीस देण्यात येईल आणि यापुढे ही जागा ज्यांना कोणाला दिली जाईल तर त्यांना ह्या सगळ्या कंडिशन घालून दिल्या जातील की त्या पाण्याच्या टाकीखाली काही करता येणार नाही किंवा महापालिकेच्या कोणत्याही प्रॉपर्टीच्या आवारामध्ये म्हणजे प्रॉपर्टीच्या खालच्या साईडला किंवा प्रॉपर्टीला बाधा होईल अशा प्रकारचं कृत्य करता येणार नाही. आणि जर समजा अशा कंडिशन टाकून आम्ही त्यांना दिलेलं असेल त्याचं उल्लंघन केलं म्हणून तर त्यांना नोटीस देऊन रितसर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. आता आपण पर्यावरणप्रेमी सरिता खानचंदानी आणि महापालिकेचे आयुक्त अच्युत हांगे यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. जर हा जलकुंभ इतका कमकुवत आहे तर मग त्याच्याखाली अशा राईड्स आयोजित करण्याची परवानगी महापालिकेकडनं का दिली जाते, आणि जर ती दिली जात नाही तर मग तरीसुद्धा त्या राईड्स तिथे आयोजित केल्या जातात, मग महापालिकेचे अधिकारी काय करतायत? हा जलकुंभ इतका कमकुवत आहे की या सगळ्या राईड्समुळे होणारे जी कंपनं आहेत त्या कंपन्यांचा प्रभाव हा महाकाय जलकुंभ सहन करू शकत नाही आहे. त्यामुळे जर समजा या सोहळ्यामध्ये या महोत्सवामध्ये हा जलकुंभ जर खाली कोसळला असता तर इतका जलसाठा या जलकुंभामध्ये आहे की गोल मैदान परिसर हा संपूर्णतः पाण्याखाली गेला असता आणि पुन्हा त्या राईडमध्ये बसलेली ती जी लहान मुलं होती किंवा ते नागरिक होते त्यांचा नाहक बळी देखील गेला असता. एकंदरीत अत्यंत मोठी दुर्घटना तिथे घडली असती. पण जर मग ती घटना घडली असती तर या सगळ्याला जबाबदार कोण, असा प्रश्न देखील इथे आता उपस्थित होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अमर शिंदेसह शुभम पाटील, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.